मुलांच्या ट्रिपसाठी बनवून घ्या किंवा अदल्यामधल्या भुकेसाठी बनवून घ्या. आज आपण चटपटीत चिवड्यांचे 2 प्रकार बघणार आहोत. अधेमध्ये मुलांना असं अदलून-बदलून चिवड्यांचे प्रकार खाऊ घातले तर मुलं अगदी आवडीने खातात. 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणाऱ्या या रेसिपीज अगदी नवशिक्या मुली असो किंवा बॅचलर्स मुलं असो, अगदी सहजपणे बनवून तयार करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे. स्किप न करता पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संध्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात मुरमुरे घेतलेले आहे. तुमच्या घरात जे मुरमुऱ्यांचा वापर तुम्ही करत असाल तेही तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात घेतले तरीही चालतील. सर्वात आधी आपण मुरमुरे चाळून घेणार आहोत. मुरमुऱ्यांचेच काही पावडर असते ती खाली गळून पडेल किंवा काही काडी कचरा असेल तोही निघून जाईल. संपूर्ण मुरमुरे अशाच पद्धतीने चाळून घ्यायचे व उन्हात ठेवून द्यायचे. 1 ते 2 तास उन्हात ठेवले तर मुरमुरे कुरकुरीत होतात व चिवडाही कुरकुरीत राहतो. इथे बघू शकता तुम्ही मुरमुऱ्यांचीच काही पावडर निघालेली आहे. अशा पद्धतीने मुरमुरे चाळून घ्यायचे. इकडे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली होती. कढई गरम झाल्यानंतर वजनी प्रमाणात बघायला गेलं तर 200 ग्रॅम प्रमाणात तेल गरम करून घेतले. कपाच्या प्रमाणात बघायला गेलं तर पाऊण कप तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर अर्धी वाटी कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा जेणेकरून चिवडा नरम पडू नये. इथे तुम्ही कढीपत्त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. कढीपत्ता काढून घेतल्यानंतर 2 चमचे राई तडतडून द्यायची. राई तडतडल्यानंतर 1 चमचा हिंग टाकून घेतला. हिंग टाकून घेतल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून घेतल्यानंतर पटकन 1 चमचा हळद टाकून घ्यायची व पटकन फोडणी मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायची. ही प्रोसेस थोडी पटपट करायची जेणेकरून हळद काळी पडू नये व रंग बदलू नये. रंग पिवळा तसाच ठेवायचा असेल तर हळद टाकल्यानंतर पटकन फोडणी मुरमुऱ्यांमध्ये टाकायची जेणेकरून चिवड्याला पिवळा रंग छान असा येईल. सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे मी झाऱ्याने परतून घेतलं व त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी हाताने एकजीव करून घेते. चिवड्यामध्ये व्यवस्थित फोडणी कोट झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये तळून घेतलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता टाकून घेतल्यानंतर इथे मी 200 ग्रॅम प्रमाणात पिवळी शेव घेतलेली आहे व संपूर्ण शेव याच्यामध्ये मी टाकून घेते. इथे तुम्ही शेवचं प्रमाण तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता. शेव टाकून घेतल्यानंतर पुन्हा शेव चिवड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. शेव मिक्स केल्यानंतर आपला चिवडा तयार झालेला आहे. दुकानावर जे रेडीमेड पॉकेट मिळतं तशाच चवीचा चिवड्याची रेसिपी आहे. जास्त वेळही लागत नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात मुरमुरे घेतलेले आहे. सर्वात आधी आपण मुरमुरे चाळून घेणार आहोत. मुरमुऱ्यांची काही पावडर असेल तीही निघून जाईल, काही काडी कचरा असेल तोही निघून जाईल. इथे तुम्ही मुरमुरे तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही जे घरात वापरत असाल ते घेतले तरीही चालतील, पण अर्धा किलोच्या प्रमाणात घ्यायचे. संपूर्ण मुरमुरे मी इथे चाळून घेतले व 2 तास उन्हात ठेवून घेतले. इकडे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे व पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे साखर टाकून त्याची पिठी साखर तयार करून घेतली. इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 250 ग्रॅम प्रमाणात तेल गरम करून घेते. कपाच्या प्रमाणात बघायला गेलं तर 1 कप तेल आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे मी 150 ग्रॅम प्रमाणात शेंगदाणे तळून घेते. शेंगदाणे तळत असताना शेंगदाण्यांची साल निघेपर्यंत किंवा शेंगदाणा तडकेपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. इथे मी संपूर्ण शेंगदाणे तळून घेतलेले आहे. तुम्हाला जवळून दाखवते. एवढ्याच प्रमाणात आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. याच्यापेक्षा जास्त शेंगदाणे तळायचे नाही. इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. डाळही आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. वजनी प्रमाणात बघायला गेलं तर 100 ग्रॅम प्रमाणात डाळ आहे. वाटीच्या प्रमाणात बघायला गेलं तर अर्धी वाटी डाळ आहे. डाळही आपण चांगली फुलेपर्यंत तळून घेणार आहोत. डाळीला जास्त वेळ लागत नाही. डाळ पटकन तळली जाते. डाळही आपण तळून घेतल्यानंतर शेंगदाण्यांच्याच ताटामध्ये आपण डाळ काढून घेणार आहोत. डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकतात. इथे आपले शेंगदाणे तळले गेले व डाळही तळली गेली.
इकडे मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता स्वच्छ असा धुवून पुसून मग याचा वापर करून घेते. कढीपत्त्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता. कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून वापरल्याने कढीपत्त्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही व तेल अंगावर उडत नाही. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत मी इथे तळून घेतलेला आहे. कढीपत्ता कुरकुरीत तळून घ्यायचा जेणेकरून चिवडा नरम पडू नये. कढीपत्ता काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण 2 चमचे राई टाकून घेणार आहोत. राई तडतडल्यानंतर इथे मी 1.5 चमचा जिरे टाकून घेतले व गॅस बंद करून घेतला. गॅस बंद झाल्यानंतर लगेच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. इथे मी रामबंधू चिवडा मसाल्याचा वापर करून घेते. रामबंधू चिवडा मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी असतं, त्यासाठी मी इथं थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. हे 50 ग्रॅमचं पॉकेट आहे अर्धा किलो मुरमुऱ्यांसाठी. मसाला टाकून घेतल्यानंतर फोडणी लगेच मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायची. फोडणी टाकून घेतल्यानंतर कढईला थोडीफार फोडणी लागलेली असते, तेही आपण काढून घेणार आहोत. फोडणी गरम असल्यामुळे सुरुवातीला मी इथे फोडणी व मुरमुरे झाऱ्याने एकजीव करून घेणार आहे, जेणेकरून हाताला चटका बसू नये. फोडणी थोडी थंड झाल्यानंतर हाताने आपण मुरमुरे व फोडणी एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून मसाला व्यवस्थित मुरमुऱ्यांना कोट होईल. मसाला व्यवस्थित कोट झाल्यानंतर लगेचच आपण तळून घेतलेले संपूर्ण साहित्य मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेणार आहोत व एकजीव करून घेणार आहोत. इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात मिक्स फरसाण घेतलेलं आहे व तेही संपूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. फरसाणचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. फरसाण टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपण मुरमुरे व फरसाण एकजीव करून घेणार आहोत. मुरमुरे फरसाण एकजीव झाल्यानंतर लगेचच पिठी साखर टाकून घेणार आहे. इथे मी 2 चमचे पिठी साखरचा वापर करून घेते. इथे तुम्ही पिठी साखर तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता. पिठी साखर टाकून घेतल्यानंतर चिवडा व पिठी साखर आपण एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून पिठी साखर संपूर्ण चिवड्याला कोट होईल. इथे आपली पिठी साखर संपूर्ण कोट झालेली आहे. चटपटीत चिवड्याची रेसिपी तयार झालेली आहे. 2 वेगवेगळ्या चटपटीत चिवड्यांच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. धन्यवाद.